Dear student, I am S.A. Patel sir from Govindrao Junior College इचलकरंजी. विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला मॅथमॅटिक्स हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. सीईटी मधलं जे स्कोरिंग आहे ते मॅथमॅटिक्सच्या स्कोरिंगवरती बरंचसं अवलंबून आहे. त्यामुळे मॅथमॅटिक्सच्या संदर्भात आपण काय आज प्राथमिक गणित 2 पाहणार आहोत. आपण सर्वप्रथम आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा पार्ट करूया. मॅथमॅटिकल लॉजिक तर सीईटीचा अभ्यास करण्यापूर्वी जनरली लॉजिक या टॉपिकवरती 2 ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर यातला नेमकंपणा काय काय पाहिजे, यामध्ये कोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातात ते आता आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम यातले कंटेंट्स आपल्याला माहिती पाहिजेत का, कोणकोणते भाग आहेत त्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये. सर्वात प्रथम म्हणून पहिलं सेंटेन्सेस. त्यात वेगवेगळे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पाहिले आपण. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस: अफर्मेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स, देन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स वगैरे आपण पाहिलं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थक वाक्य ही, आणि ओपन सेंटेन्स हे कधी स्टेटमेंट होत आहे. ओपन सेंटेन्समध्ये सम कंडिशन्स वापरल्या पण तर ओपन सेंटेन्सचं रूपांतर स्टेटमेंटमध्ये होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण आता असं म्हटलं तर x+3 = 5 हे ओपन सेंटेन्स आहे. कारण ते ट्रू आहे का फॉल्स सांगतायत. तर एक्सची किंमत तुम्हाला दिली असेल x = 2, तर आपण हे याला ट्रू बनवू शकतो. x = 7 दिला असेल तर याला आपण फॉल्स म्हणू शकतो. आता हे स्टेटमेंट होऊ शकतात. ते स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल पण स्टेटमेंट होऊ शकतात. हे ओपन स्टेटमेंट, ओपन सेंटेन्स विथ सम कंडिशन बिकम्स स्टेटमेंट. त्यानंतर आपण स्टेटमेंटचे टाइप्स पाहिले. स्टेटमेंटचे 2 टाइप्स पाहिले. पण त्यातला एक टाइप आहे सिंपल स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये कोणतेही लॉजिकल कनेक्ट नसतात. दुसरा पार्ट पाहिला आपण कंपाऊंड स्टेटमेंट. या कंपाऊंड स्टेटमेंटचे आपण परत 5 प्रकार पाहिले. त्यातलं निगेशन, कंजंक्शन, डिसजंक्शन, implication आणि डबल इम्प्लिकेशन. तर पुढे आपण कनेक्टिव्ह म्हणजे काय पाहिले. स्टेटमेंट नंतर आपण कनेक्टिव्ह पाहिले. स्टेटमेंट नंतर कनेक्टिव्ह अजून 5 प्रकारचे कनेक्टिव्ह आहेत. नॉट, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ. त्यातल्या नॉटला एक युनरी कनेक्टिव्ह म्हणतात, कारण ह्या एकच स्टेटमेंट लागतात. बाकीला बायनरी कनेक्टिव्ह असं म्हणतात. अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ बायनरी कनेक्टिव्ह म्हणतात. निगेशनचं चिन्ह या पद्धतीचं आहे. कंजंक्शनचं चिन्ह या पद्धतीनं आहे. डिसजंक्शन आपण या पद्धतीने वापरतो. इम्प्लिकेशन या पद्धतीनं. डबल इम्प्लिकेशनला या पद्धतीचं चिन्ह आपण वापरतो. डबल इम्प्लिकेशन हे कंपाऊंड स्टेटमेंटचे टाइप्स आपण बघितलेले. त्यानंतर यामध्ये आपण ट्रूथ टेबल कसं तयार करायचं बघितलंय. ट्रूथ टेबलला पहा, याला दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, डिसजंक्शनला एक ट्रू असेल तरी ट्रू, इम्प्लिकेशनला TF ला फॉल्स बाकी सगळं ट्रू, डबल इम्प्लिकेशनला दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तर डबल इम्प्लिकेशन ट्रू असतात. हे आपण ट्रूथ टेबलमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न पाहिले. स्टेटमेंट पॅटर्न हा कंपाऊंड स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म, त्याला स्टेटमेंट पॅटर्न असतो. कंपाऊंड स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न. कंपाऊंड स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म, फॉर एक्झाम्पल P or Q implies R. हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. आता स्टेटमेंट पॅटर्नचे एकूण तीन प्रकार पडतात. स्टेटमेंट पॅटर्न याचे 3 प्रकार पडतात. टॉटॉलॉजी, contradiction
आणि कॉन्टिन्युएन्सी. तर दिलेल्या टेबलमधला शेवटचा कॉलम सर्व टी 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 या स्वरूपाचे असेल तर त्याला टोटॅलिटी म्हणतात. सर्व एफ च्या स्वरूपाचे असतील एफ 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 या स्वरूपाचे असेल तर त्याला कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतात. आणि टी आणि एफ या स्वरूपाचं असेल किंवा एफ आणि टी त्यातला एखादा एफ एखादा टी वगैरे असं असेल म्हणजे टी आणि एफ दोन्ही असतील तर त्याला आपण कॉन्टिन्युएन्सी असं म्हणतो. त्यात स्टेटमेंट पॅटर्नवरती सुद्धा आपल्याला काही एक्झाम्पल्स मधले विचारले जाऊ शकतात. सर्वात पहिल्यांदा स्टेटमेंटवरचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात. विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स इन लॉजिक. आता त्यासाठी तुम्हाला मी म्हणायचं सांगितले चार जे आहेत ते इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इंट्रागेटिव्ह आणि ओपन सेंटेन्स. हे कधी स्टेटमेंट असत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्टेटमेंट इन द असं तुम्हाला यामध्ये विचारलं जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट इन लॉजिक. त्यातले वेगवेगळे स्टेटमेंट देतात तुम्हाला. समजा असं जर असेल what a great qualities, what a great qualities. Second, A, hubby, what is your name? C, open the door. And D, 2 plus 3 equal to 9. तर which of the following is statement in logic? असं तुम्हाला यातला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथं पहा हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे त्यामुळे होऊ शकत नाही. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, सॉरी हे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे हे सुद्धा होऊ शकत नाही. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे अज्ञात वाक्य त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट होऊ शकत नाही. परंतु 2 plus 3 equal to 9 हे चुकीचं आहे पण विधान आहे. That is, this is a statement in logic and yes, the answer is B. असं स्टेटमेंट जे कुठले कुठले आहेत त्याच्यावरती त्यामुळे विचारले जाऊ शकतात. काही वेळेला तुम्हाला P, Q, R, S यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज दिलेले नसतात. P, Q, R, S यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज देतात. P, Q, R, S असे यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज देतात. And find the truth values of P and Q implies R implied and implied by S. याची ट्रूथ व्हॅल्यू विचारतात. If P and Q are true, R and S are false, then the truth value of this is a P, F, TF, FF. असे वेगवेगळे त्यामध्ये तुम्हाला देतात. तर ते हे पण सिम्प्लिफाय करून ते सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर आपण पहिले क्वांटिफायर्स, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणून 8 ते 9 लॉज आहेत. ते 9 लॉज लक्षात ठेवा. त्या लॉजवरती लॉजच्या आधारे आपल्याला बरेचसे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करता येतात. काय वेळा त्याच्यापूर्वी पहिल्यांदा व्हर्बल फॉर्मचे काय एक्झाम्पल विचारू शकतात. व्हर्बल फॉर्म काय असेल किंवा व्हर्बल फॉर्म किंवा सिम्बॉलिक फॉर्म याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये म्हणा एखादा स्टेटमेंट देतात 2 is an even number, 2 is an even number and today is holiday. काय त्या स्टेटमेंटचा एकमेकांशी संबंध पाहिजे असं कोणताही प्रश्न नाही होते. तर हे स्टेटमेंट आहे P, हे स्टेटमेंट आहे Q. त्याचं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये याच्याबद्दल चिन्ह येतं and therefore this is P and Q. याचे वेगवेगळे सिम्बॉलिक फॉर्म देतात आणि व्हर्बल फॉर्म देतात, सिम्बॉलिक विचारतात, सिम्बॉलिक फॉर्म देतात, व्हर्बल फॉर्म मध्ये मांडायला विचारतात. असेही स्टेटमेंट यातले विचारले जाऊ शकतात. त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स वरती आधारित यातले 8 ते 9 लॉज आहेत. ते लॉज खास करून लक्षात ठेवा. सर्वात पहिल्यांदा लॉज आहे यातला ॲडेम्पोटेंट लॉ. ॲडेम्पोटेंट लॉ त्यामध्ये P or P equivalent to P आणि P and P equivalent to P. This is called as an idempotent law. त्यानंतर idempotent law मध्ये काय आपण असं P or P किती वेळा पण आलं तरी पण त्याबद्दल आपण P लिहू शकतो. P and P किती वेळा पण आलं तरी पण त्याबद्दल आपण P लिहू शकतो. हे
आयडेंटिटीला देन कॉम्युटेटिव्हला अदलाबदल केली तरी चालते. पी आर क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू आर पी किंवा पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू क्यू अँड पी. जे आपण अदलाबदल करू शकतो त्याला म्हणायचं कॉम्युटेटिव्हला. त्यानंतर असोसिएटिव्हला मध्ये सगळे आर मध्ये तरी चालतात, सगळे अँड मध्ये तरी असतात. पी आर क्यू आर आर इक्वल टू मी असं लिहू शकतो पी आर क्यू आर आर किंवा हेच असं सुद्धा लिहिलं तर चालतं पी आर क्यू आर आर. जसं आर मध्ये आहे तसंच अँड मध्ये सुद्धा आहे. पी अँड क्यू अँड आर equivalent to P and Q and R equivalent to P and Q and R. हे आपण त्यांना विचारले जाऊ शकतात. असोसिएटिव्ह लॉ. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आर आणि अँडचं कॉम्बिनेशन असतं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आर आणि अँड हे पी आर क्यू अँड आर is equivalent to P R Q and P R R. P R Q and P R R. हा फर्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यातला सेकंड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणून काय लिहिता येईल का? P and Q R R is equivalent to P and Q or P and R. हा आय अँड हा डिस्ट्रीब्यूट झाला दोन्हीला, क्यूला पण आणि आरला पण. थोडक्यात हा हे लॉ लक्षात ठेवायचं तर आपल्याला असं करायचं या दोन्ही मधून पहा. आता या दोन इकडून इकडे यायचं असेल तर यातून पी आर हे कॉमन घेतलं असं समजा. पी आर हे कॉमन घेतलं तर पी आर घेतलं तर राहिले काय क्यू अँड आर. इथं सुद्धा या दोन्ही मधून मी पी अँड कॉमन घेतलं तर काय राहील पाहतो क्यू आर ला. इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर पाचवा आपण पडा डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ त्यातला पहिला आहे तो निगेशन ऑफ पी आर क्यू इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. आणि त्यातला दुसरा आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्वल टू निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. म्हणजे तो आर असेल तर अँड होतं, दोन्ही स्टेटमेंटला निगेशन होतं. अँड असेल तर आर होतं, दोन्ही स्टेटमेंटला निगेशन होतं. त्याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर आयडेंटिटी लॉ काय पहा पी और टी पी और एल. तर पी और टी हे टी चे सगळ्यात मोठे टी असतात त्यामुळे पी और टी पी और एफ. आता एफ चे सगळ्यात मोठे एफ. तर आर मध्ये जी टी ची ट्रुथ व्हॅल्यू असेल ती त्यामध्ये असणार आहे. पी और एफ पी. तसं अँड मध्ये सुद्धा पी अँड टी. आता ह्याच्या ट्रुथ व्हॅल्यू जे टी आहे त्याच वेळी हे पी येणार आहे, अदरवाइज हे फॉल्स येणार आहे. पी अँड टी इज इक्विव्हॅलंट टू पी अँड टी इक्विव्हॅलंट टू पी अँड पी अँड एफ इज ऑलवेज इक्वल टू एफ. पी अँड एफ इज ऑलवेज इक्वल टू एफ. याला आयडेंटिटी लॉ असं म्हणतात. त्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ. P or negation of P is equal to. आता P true असेल तर negation of P false. P false असेल तर negation of P true असणार. म्हणजे दोन्हीपैकी एक ट्रू काय राहणार आहे. R मध्ये एक जरी ट्रू असेल तरी ट्रू. Therefore that is equal to P. त्याचप्रमाणे AND मध्ये P and
त्यानंतर आठवण आपण ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्प्शन लॉ काय सांगतो पहा, पी ऑर अँड अँडचं कॉम्बिनेशन आहे आणि यात जे दोन स्टेटमेंट सारखे असतात ती व्हॅल्यू त्याची येते. म्हणजे पी ऑर पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू पी ऑर पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू पी. तसं पी ऑर क्यू इथं ऑर असेल तर इथं अँड असेल तर ऑर इक्विव्हॅलंट टू पी. म्हणजे जे दोन स्टेटमेंट सारखे असतात, जे दोन स्टेटमेंट त्याच्याबद्दल आपण हे असं म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज ऍब्सॉर्प्शन लॉ. त्यानंतर इन्व्होल्यूशन लॉ. इन्व्होल्यूशन लॉ negation of p that is equal to p. negation of p equal to p. त्यानंतर negation of t equal to f आणि negation of f equal to t. हे या पद्धतीने आपण इन्व्होल्यूशन लॉ म्हणतो. हे दोन आहेत, कंडिशनल आणि बाय कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पण हे लॉज तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण या लॉजवरती सुद्धा तुम्हाला सीईटीला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. किंवा या लॉजचा उपयोग करून आपण कमीत कमी वेळेमध्ये ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. यानंतर आपण म्हणा कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ P implies Q इक्विव्हॅलंट टू. हे आपण R मध्ये मांडू शकतो. R मध्ये मांडण्यासाठी नॉट P or P implies Q is equivalent to not P or Q. आणि बाय कंडिशनल लॉ P implies and implied by Q is equivalent to, सर्वात पहिल्यांदा आपल्याला असं म्हणतात आहे P implies Q and Q implies P. किंवा हेच आपण असं सुद्धा म्हणू शकतो, P implies Q कसं, पहिल्याचं निगेशन और सेकंड, म्हणजे नॉट P और Q and नॉट Q और P. हे एवढे लॉज आहेत. लॉज लक्षात ठेवा. या लॉजच्या साईडला काही एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायला सोपं जातं. त्याच्यानंतर आपण पाहू क्वांटिफायर्स. तर दोन प्रकारचे क्वांटिफायर्सचे पेजेस आहेत. दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत, देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल. क्वांटिफायर्स क्वांटिफायरचा उपयोग करून जे स्टेटमेंट तयार केलं जातं त्यांना क्वांटिफाईड स्टेटमेंट्स असं म्हणतात. तर त्या क्वांटिफायर्स दोन आहेत. त्यातला एक पहिला क्वांटिफायर्स आहे देअर एक्झिस्ट आणि दुसरा आहे ते फॉर ऑल. आता हे देअर एक्झिस्ट एक जरी ट्रू असेल, दिलेल्या याच्यामधला एक जरी ट्रू असेल तर देअर एक्झिस्टला ट्रू होतं आणि फॉर ऑल साठी सर्व ट्रू लागतं. फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए. हे तुम्हाला सेट दिलंय समजा 2 3 4 5. ए सेट तुम्हाला या पद्धतीने दिलाय 2 3 4 5. देन आणि तुम्हाला असं देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए सच दॅट x plus 2 equal to 5. x plus 2 equal to 5. आहे का बघा? त्याने काय सांगितलं, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए याचा अर्थ कमीत कमी एकही एलिमेंट घेतला असला पाहिजे की ज्याच्याबरोबर याची व्हॅल्यूज पाहायची. येत असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणा असं विचारलं असेल तर इथं पण 3 मी घेतलं, एक्सची व्हॅल्यू 3 घेतलं तर 3 plus 2 5 येतात. म्हणजे इट इज ट्रू स्टेटमेंट्स. देअर एक्झिस्ट नाही तर हेच तुम्हाला एक्झाम्पल फॉर ऑल साठी विचारलं असतं. For all x belonging to A, there exists like subject. For all x belonging to A, x plus 2 equal to 5. आता मात्र हे false statement आहे. सगळे x साठी आयडियल नाही. पहा इथं 2 plus 2 घेतो तर 4 येतं. 4
प्लस 2 घेतलं की 6 येतं, 5 प्लस 2 घेतलं की 7 येतं, म्हणजे हे फॉल्स स्टेटमेंट. हे त्याची ट्रूथ व्हॅल्यूज म्हणा, ट्रू आहे, फॉल्स आहे वगैरे हे असं. त्यानंतर आपण पाहणार त्यातलं निगेशन. निगेशन negation of conjunction, negation of disjunction, negation of implication and negation of double implication. तर negation of conjunction जे P and Q याचं negation कसं येतं पहा, not P or not Q. दोन्ही स्टेटमेंटला negation द्यायचं आणि andचं on करायचं. That is negation of conjunction. Disjunction ला negation of P or Q equivalent to negation of P and negation of Q. ऑरचा अँड होतं, दोन्ही स्टेटमेंटला निगेशन होतं. नंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन P implies Q. आता P implies Q पहिल्यांदा R मध्ये मांडून घ्यायचं. तर कसं आहे ना पहा, P implies Q R मध्ये मांडा म्हणजे नॉट P R Q. आणि मग त्याचं निगेशन निगेशन ऑफ P, that is P and negation of Q. म्हणजे negation of implication is nothing but first statement as it is and negation of second statement. याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारतात, सीईटीला विचारतात. negation of the statement if function is differentiable at a point, if function is differentiable at a point, then it is continuous at that point. The negation of the statement if function is differentiable at a point, then it is continuous at that point. आणि जे याच्यावर ऑप्शन्स वेगवेगळे देतात, तर ते कसं ना पहिले स्टेटमेंट आहे तसंच इफ देन काढायचं ना, म्हणजे फंक्शन इज डिफरन्सिबल ॲट अ पॉइंट बट इट इज नॉट कंटिन्युअस ॲट दॅट पॉइंट. निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, फंक्शन इज डिफरन्सिबल ॲट अ पॉइंट बट इट इज नॉट कंटिन्युअस ॲट दॅट पॉइंट. त्यासाठी हे खास करून लक्षात ठेवा हा रूल. P implies Q is nothing but not P or Q, and therefore negation of P implies Q is P and negation of Q. So negation of double implication हे आपल्याला असं येतं P and not Q or Q and not P. म्हणजे first and negation of second or second and negation of first. That is negation of double implication. First and negation of second or second and negation of first. या पद्धतीने आपण यांचे निगेशन्स आपण पाहिले. त्याचबरोबर निगेशन्स मध्ये आणखी काही शब्द सुद्धा बदलले जातात. निगेशन मध्ये उदाहरणार्थ मी सांगितले तुम्हाला ऑल हा शब्द असेल ऑल, तर तो सम विथ नॉट ऍडजेक्टिव्ह न बदलतो. सम विथ नॉट ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, तर विशेषणला नॉट जोडायचं. उदाहरणार्थ ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट असेल समजा, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. त्याचं निगेशन देत असताना हे ऑल इज रिप्लेस बाय सम, ऑल समला रिप्लेस केलं जातं. सम स्टुडंट्स आर नॉट, सम स्टुडंट्स आर नॉट इंटेलिजंट, आर नॉट इंटेलिजंट. तसा ऑलचं सम न रिप्लेस करतात, तर समचं काय होतं, सम इज रिप्लेस बाय नो, सम इज रिप्लेस बाय नो. म्हणजे सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट असेल तर त्याचं निगेशन कसं येतं पहा, नो स्टुडंट इज इंटेलिजंट. निगेशन आपण चालेल सर्व. सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट त्याचं निगेशन येतं नो स्टुडंट इज इंटेलिजंट. आणि समजा नो न सुरुवात जर असेल तर नो इज रिप्लेस बाय देअर एक्झिस्टिंग, देअर एक्झिस्टिंग. म्हणजे नो स्टुडंट इज इंटेलिजंट असेल तर त्याचं निगेशन लिहित असताना देअर एक्झिस्ट अ स्टुडंट हु इज इंटेलिजंट. त्या पद्धतीने नो स्टुडंट इज इंटेलिजंट त्याचं निगेशन लिहित असताना देअर एक्झिस्ट अ स्टुडंट हु इज इंटेलिजंट. हे झाले निगेशन्स आपण पाहिले. त्यानंतर ड्युएल आणि स्विचिंग सर्किट हे दोन जे पार्ट्स आहेत ते दोन पार्ट्स तुम्हाला यावर्षी डिलीट झालेले आहेत. ड्युएल देत असताना ड्युएलचं पण काय फारसा अवघड नाही. ऑरच्या ठिकाणी अँडच्या ठिकाणी ऑर, स्मॉल टीच्या ठिकाणी स्मॉल सी
आणि स्मॉल सीच्या ठिकाणी स्मॉल टी एवढं रिप्लेस केलं की ड्युएल येतं. पण हे आपल्याला यावर्षी नाही आहे ड्युएल आणि स्विचिंग सर्किट. हा भाग यावर्षी आपल्याला सीईटीला डिलीट केलेला आहे. स्विचिंग सर्किट याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स असणार नाही. हा झाला आपला फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक. त्यानंतर आपण पाहणार सेकंड टॉपिक मॅट्रायसिस. मॅट्रायसिस वरती आपण सर्वात पहिल्यांदा 11वीचे काही डेफिनेशन्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मॅट्रायसिस काय आपण इट इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द गिवन नंबर्स called as a written in the closed bracket called as a matrix. The matrix types पहिल्यांदा rectangular matrix number of rows not equal to number of columns त्याला rectangular matrix म्हणतात. त्यानंतर square matrix number of rows equal to number of columns that is square matrix. नंतर square matrix चे टाइप्स पहिले आपण square matrix चे टाइप्स पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा येतो तो diagonal matrix, non diagonal matrix, symmetric matrix, skew symmetric matrix, singular matrix, non singular matrix. 11 वगैरे भाग झालेला भाग आहे तर ते लक्षात ठेवा. सिंग्युलर मध्ये आपल्याला काय होतं डिटरमिनंट इक्वल टू 0, नॉन सिंग्युलरला डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0, सिंग्युलर नॉन सिंग्युलर, सिमेट्रिकला काय होतं aij इक्वल टू aj फॉर ऑल ij. स्क्यू सिमेट्रिक aij इक्वल टू माइनस aj फॉर ऑल ij. स्क्यू सिमेट्रिक पहिला. त्यानंतर सिंगुलर पूर्वी आपण पाहिलं होतं डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्सला काय येतं पहा डायगोनल मॅट्रिक्स नॉन डायगोनल एलिमेंट 0, नॉन डायगोनल एलिमेंट 0. म्हणजे उदाहरण त्याला आपण 2 3 4 0 0 0 0 0 0 याला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. डायगोनल मॅट्रिक्सचे फक्त खालचे एलिमेंट 0 असतील डायगोनलचे खालचे तर त्याला अप्पर ट्रायंग्युलर म्हणतात आणि वरचे एलिमेंट्स फक्त 0 असतील तर त्याला लोअर ट्रायंग्युलर म्हणतात. अप्पर आणि लोअर ट्रायंग्युलर, अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, ह्या प्रकारे समजायला सर्व. अप्पर ट्रायंग्युलर काय होणार डायगोनलचे खालचे एलिमेंट्स हा डायगोनल एलिमेंट्स आहेत याचे खालचे एलिमेंट 0 असतील वरचे एलिमेंट्स काही असले तर त्याला आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर. लोअर ट्रायंग्युलरला वरचे एलिमेंट 0 असतील डायगोनलचे वरचे एलिमेंट 0 असतील तर त्याला आपण लोअर ट्रायंग्युलर म्हणतो. समजा डायगोनल मॅट्रिक्स मधले सर्व डायगोनल एलिमेंट सारखे असतील तर त्याला आपण म्हणतो स्केलर मॅट्रिक्स. डायगोनल एलिमेंट सगळे सारखे नॉन डायगोनल एलिमेंट 0 त्याला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. त्यानंतर हे डायगोनल एलिमेंट सगळे 1 1 1 असतील 1 1 1 तर त्याला आपण युनिट मॅट्रिक्स म्हणतो. इथपर्यंत आपण भाग आपल्याला त्याची बेरीज कशी करायची वजाबाकी कसं करायचं गुणाकार इथपर्यंत आपल्याला 11वीला पाहिलेलं आहे. 12वीला त्यानंतर आपण गुणाकार कसा करायचा गुणाकार कसं करायचा दोन मॅट्रिक्सचा हे आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर 12वीला सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहिलं आपण रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण इथून सुरुवात होते बघायला. ट्रान्सफॉर्मेशन त्यामध्ये दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि यात एकूण 3 ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कोणत्याही 2 रो तुम्ही इंटरचेंज करू शकतो म्हणजे आरा इंटरचेंज का असेल 2 रो इंटरचेंज करू शकतो. दुसरं एखाद्या रोला आपण नॉन झिरो स्केलरने मल्टिप्लाय करू शकतो k × r
तिसरं, एखाद्या रोला आपण मल्टिप्लाय करून दुसऱ्या रोमध्ये ऍड करू शकतो, म्हणजे RI प्लस KRG. जे क्रमांकाच्या रोला के ने मल्टिप्लाय करून मी I क्रमांकाच्या रोमध्ये ऍड करू शकतो. याचप्रमाणे 3 प्रकारचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. CI इंटरचेंजिंग CJ, K इंटू CI आणि CI प्लस KCJ. हे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला 11वीला माहिती त्या पंथामध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणतो पण याला. त्यानंतर याच्यावरती जनरली प्रश्न तुम्हाला इन्व्हर्स वगैरे विचारतात. तर इन्व्हर्सचे आपल्याला फॉर्म्युला सुरुवात करायला माहिती असणं आवश्यक आहे. A इन्व्हर्स इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट A. हा ऍडजॉइंट मेथडने काढलेला इन्व्हर्स. A इन्व्हर्स इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. तर बोर्डला सर्वात ऍडजॉइंट मेथडने काढणं सोपं होतं, पण सीईटीला याची ऍडजॉइंट मेथड किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं नाही. तर इन्व्हर्स कसं करायचं बघा. दिलेले मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला असेल, ए मॅट्रिक्स तुम्हाला दिला असेल, ए मॅट्रिक्स तुम्हाला दिला असेल आणि त्याचे 4 ऑप्शन तुम्हाला दिले असतील, A B C D असे 4 ऑप्शन दिले असतील. तर ही प्रॉपर्टी यामध्ये वापरायची. A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू युनिक मॅट्रिक्स. ही प्रॉपर्टी आपण वापरली तर त्याप्रमाणे आपल्याला इन्व्हर्स करता येतात. तर यातला पहिला रो घ्यायचा आणि दिलेल्या मॅट्रिक्स मधला पहिला कॉलम घ्यायचा. यांच्या गुणाकारांची बेरीज जर 1 येत असेल तर ते ऑप्शन मध्ये असू शकतं आपल्या. समजा कसं A आणि C आलं, B आणि D मध्ये नाही आलं तर हे उत्तर असू शकणार नाही. मग त्यानंतर काय करायचं, यातला सेकंड रो घ्या, त्यातला सेकंड कॉलम घ्या, इथं सुद्धा यातला सेकंड कॉलम घ्या. आता इथं हे दोन्ही सारखे आले, 1 आले, गुणाकारांची बेरीज सेकंड रो सेकंड कॉलम गुणाकारांची बेरीज, तर मात्र आपल्याला थर्ड रो कडे जातं. इथपर्यंत जाण्याची शक्यता आवश्यकता लागत नाही. कुठेतरी हे एखादं 1 येत नाही, त्यांच्या गुणाकारांची बेरीज 1 यायला पाहिजे, इक्वल टू 1 यायला पाहिजे. ते नाही, जर नाही आलं, समजा याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये आलं नाही, तर उत्तर आपलं हे असेल. या पद्धतीने इन्व्हर्स काढायचं. सर्वात सोपी मेथड ही इन्व्हर्स आहे. त्यानंतर तुम्हाला काय वेळा मायनर विचारतात, को फॅक्टर विचारतात. समजा A इक्वल टू असा मॅट्रिक्स आहे, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 असा मॅट्रिक्स आहे. आणि कुठल्या तरी एलिमेंटचा मायनर विचारलाय, तर ज्या एलिमेंटचा मायनर विचारलाय तो एलिमेंट ज्या रो मध्ये येतो आणि ज्या कॉलम मध्ये येतो तो सोडायचा. समजा उदाहरणार्थ तुम्हाला A21 चा मायनर विचारला असेल तर हा रो म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम सोडायचा. राहिलेले एलिमेंट्स कुठे कुठे A12 A13 A32 A33 यांचा डिटर्मिनंट घ्यायचा. तर याला म्हणायचं मायनर. हा मायनर कशाचा आहे, 2 चा आहे, म्हणजे M21. A21 चा मायनर M21. आता याचा कोफॅक्टर विचारला असेल, कोफॅक्टर, तर तो C डिनोट करतात किंवा काही वेळेस A पण डिनोट करतात, कॅपिटल A वापरतात. तर CIJ जनरल फॉर्म्युला आपल्याला असेल तर -1/i + j इंटू MIJ. म्हणजे आता C21 तुम्हाला काढायचं असेल, याचा कोफॅक्टर काढायचा असेल तर इथे असेल तर -1/2 + 1 आणि जो तुम्ही मायनर काढलाय तो मायनर इथे घ्यायचा. बाहेर इथं -1/3 दॅट इज मायनस इथं व्हॅल्यू समजा 4 आली असेल तर -C21 या पद्धतीने आपल्याला करायचं. म्हणजे मायनर कसं काढायचं, कोफॅक्टर कसं काढायचं आपण बघितलं. मायनरला तो रो तो कॉलम सोडायचा, बाकीच्या एलिमेंटचं डिटर्मिनंट घ्यायचं. कोफॅक्टरला त्याच्या पोझिशन नुसार -1/i + j हे पहिल्यांदा मानून घ्यायचं आणि मग मायनर घ्यायचं इंटू मायनर, जो काय असेल तो मायनर त्यामध्ये घ्यायचा. इन्व्हर्स करताना तुम्हाला सांगितलं इन्व्हर्सला काय करायचं पाहिजे, फर्स्ट कॉलम यांच्या गुणाकारांची बेरीज जिथे 1 येते तसे शोधायचे. तर ते ABCD मध्ये 2 ऑप्शन तुम्हाला पहिले मिळाले. त्यानंतर मग सेकंड कॉलम घ्यायचा, त्यांच्या गुणाकारांची बेरीज करून बघायचं. ते 1 आलं तर त्यातलं जे 1 येतं ते उत्तर तुमचं त्यातलं असेल. हे इन्व्हर्स. आता यातला
ऍडजॉइंट बघा, ऍडजॉइंट वरती काही फॉर्म्युले कोणते ऍडजॉइंट त्यातले फॉर्म्युले काय पाहिजे तुम्हाला a into adjoint of a into adjoint of a is equal to determinant of a into I. A into adjoint of a is equal to determinant of into I. तर परीक्षेला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो a मॅट्रिक्स देतात adjoint मॅट्रिक्स देतात adjoint मॅट्रिक्स देतात इक्वल टू k I असं देतात k I व्हॅल्यू ऑफ द k इक्वल टू तर k म्हणजे काय तो पण डिटर्मिनंट ऑफ a फक्त a मॅट्रिक्स देतात a मॅट्रिक्स दिला असेल समजा a मॅट्रिक्स दिले 2 3 4 7 8 9 -1 2 5 समजा असा हा a मॅट्रिक्स दिला असेल देन and a into adjoint of a equal to ki असं देतात a into adjoint of a equal to ki then what is the value of k is असे प्रश्न तुम्हाला सीईटीला विचारले जाऊ शकतात व्हॅल्यू ऑफ k इक्वल टू a b c d असे तुम्हाला चार ऑप्शन्स मध्ये दिले असतात तर a into adjoint of a हा फॉर्म्युला आपल्याला त्यासाठी माहिती पाहिजे तर a into adjoint of a तो डिटर्मिनंट ऑफ a into i म्हणजे फक्त दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घेतला तर आपल्याला k ची व्हॅल्यू मिळते दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घेतला तर k ची व्हॅल्यू मिळते पहिला फॉर्म्युला आहे a into adjoint of a is equal to determinant of a into i determinant of a into i then the adjoint of a adjoint of a is equal to adjoint of a is equal to determinant of a raised to n minus 2 into a determinant of दोन वेळा adjoint घेतले एखाद्या मॅट्रिक्सचा तर तीच व्हॅल्यू तुम्हाला या पद्धतीने येते मग तुम्हाला a मॅट्रिक्स दिला असेल तर इथं पण प्रश्न त्याच पद्धतीने तर याला आपण k म्हटलं असेल समजा इथं त्याला आपण k म्हणतो हा पार्ट जो आहे त्याला k म्हटलं k into a तर जर a मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला असतो देन adjoint of a equal to k असेल तर व्हॅल्यू ऑफ k इक्वल टू असा प्रश्न तर k म्हणजे काय राहतं determinant of a काढा raised to n minus 2 काढा n is the order of the matrix n is the order of the square matrix 2 असेल 3 असेल 4 असेल 4 काय नसते शक्यतो 2 किंवा 3 पर्यंत तुम्हाला एक्झाम्पल्स विचारतात 3 पर्यंत असेल तर यामध्ये किंवा तुम्हाला दिला असेल a is the matrix of order 4 दिला असेल समजा 4 minus 2 तर determinant of a पहिल्यांदा काढा determinant of a ची किंमत समजा 5 आला असेल तर 5 raised to 4 minus 2 म्हणजे 5 square is equal to a तर 25 a equal to आपल्याला 25 मिळेल त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगी पडेल adjoint of a is equal to determinant of a raised to n minus 2 into a त्यानंतर adjoint of ab तर हे आपल्याला adjoint of a into adjoint of b असेल adjoint of ab equal to adjoint of a into adjoint of ab येतो adjoint of a inverse विचारला असेल तर तो आपण adjoint a कडून इन्व्हर्स घेतला तरी पण चालतो इन्व्हर्स कडून adjoint घेतलं काय किंवा adjoint कडून इन्व्हर्स घेतलं काय दोन्हीचा अर्थ सेम आहे त्यानंतर आपण पाहू या फर्स्ट याच्यावरून फर्स्ट याच्यावरून आपण घेतो दोन्ही बाजूला मी डिटर्मिनंट घेतला डिटर्मिनंट ऑफ ab हा आपल्याला असलेला येतो डिटर्मिनंट ऑफ a into determinant of b if it exists जर ते काढता येत असेल तर कारण a आणि b त्यासाठी स्क्वेअर मॅट्रिक्स वगैरे तर डिटर्मिनंट काढता येतो डिटर्मिनंट ऑफ a b इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ a इनटू डिटर्मिनंट ऑफ b असेल तर मग याचं मी डिटर्मिनंट घेतलं तर डिटर्मिनंट ऑफ a इनटू adjoint a या पहिल्या फॉर्म्युल्याचा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि हा आपला फिफ्थ determinant of a into determinant of adjoint of a फॉर्म्युला कसा तयार होतो पहा इज determinant of a to adjoint of a equal to determinant of a into i आता a ची ऑर्डर n असेल तर हे determinant of a b प्रमाणे determinant of a into determinant of adjoint of a आणि इथं हा k स्केलर क्वांटिटी determinant of k म्हणजे स्केलर क्वांटिटी तर त्यासाठी ही प्रॉपर्टी आहे determinant of k is equal to k raised to n into determinant of a तर इथे
determinant of a raised to n, determinant of a raised to n into determinant of I, that is 1 असं येतं. and therefore determinant of adjoint of a is equal to determinant of a raised to इकडे आले की भागिले होईल n minus 1. determinant of adjoint of a is equal to determinant of a raised to n minus 1. त्यानंतर adjoint determinant आणि inverse, adjoint determinant आणि inverse याच्यावरती 3 फॉर्म्युले आहेत तुम्ही लक्षात ठेवा. adjoint of a, adjoint of a is equal to k raised to n minus 1 into adjoint of a, where n is the order of matrix, n is the order of the matrix. adjoint of k, त्यानंतर determinant of k असेल, determinant of k असेल तर हे k raised to n into determinant of n, determinant of n इथं so n is the order of the matrix. आणि inverse of k असेल, k inverse, inverse of k असेल तर 1 upon k into a inverse. हे 3 फॉर्म्युले खास करून लक्षात ठेवा. त्या 3 फॉर्म्युल्यावरती तुम्हाला एखादा एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. adjoint of k is k raised to n minus 1 into adjoint k. determinant of k is equal to k raised to n into determinant, तर k raised to n येतं, k raised to n minus 1 येतं into determinant of k. inverse of k is equal to 1 upon k into a inverse. त्यानंतर चौथा a b c चा इनवर्स, इनवर्स म्हणतात a b चा इनवर्स, a b c चा इनवर्स. तर a b c चा इनवर्स हे असेल c इनवर्स into d इनवर्स into a इनवर्स. याला म्हणतात रिव्हर्सल लॉ फॉर इनवर्स, रिव्हर्सल लॉ फॉर इनवर्स. हाच लॉ ट्रान्सपोजला सुद्धा लागू पडतो. एबीसी ट्रान्सपोज, the transpose of matrix ABC is equal to C transpose into B transpose into A transpose. याला सुद्धा रिव्हर्सल लॉ म्हणतात, रिव्हर्सल लॉ फॉर ट्रान्सपोज, रिव्हर्सल लॉ फॉर ट्रान्सपोज, रिव्हर्सल लॉ फॉर ट्रान्सपोज असं म्हणतात. C इनवर्स B इनवर्स म्हणजे उलट द्यायचं, C इनवर्स B इनवर्स. इनवर्स कसं येतं, सी इनवर्स बी इनवर्स ए इनवर्स. हे झालं इनवर्सच्या संदर्भात. आता त्याच्यावरती एखादं एक्झाम्पल कसं विचारलं जाऊ शकतं पहा. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए मगाशी आपण एक पॉईंट बघितलं पण, तर त्याच्यावरती अजून एक एक्झाम्पल आपण बघूया कसं येतं ते. इफ ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, इफ ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, इफ ए इज non-singular matrix, non-singular त्यासाठी आपल्याला डेफिनेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. A is non-singular matrix, then A is singular matrix असल्या. if A is singular matrix, then A into adjoint of A, A into adjoint of A equal to A is singular matrix, then A into adjoint of A equal to. So त्यातला पहिला ऑप्शन आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स. बी ऑप्शन आहे नल मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स झिरो मॅट्रिक्स. सी ऑप्शन आहे स्केलर मॅट्रिक्स. आणि डी ऑप्शन आहे डायगोनल मॅट्रिक्स, डी ऑप्शन आहे डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स. तर त्यासाठी आपल्याला ए इंटू ऍडजॉइंट एचा फॉर्म्युला माहिती आवश्यक आहे. तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए फॉर्म्युला काय पहा. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू
डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आता ए कसला मॅट्रिक्स आहे? ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे. तर सिंग्युलर मॅट्रिक्सची व्याख्याच आहे की ज्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल 0 म्हणजे हा एनी व्हॅल्यू मला आली 0. तर 0 ला युनिट मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केले की 0 येणार. म्हणजे उजव्या बाजूचा मॅट्रिक्स काय येणार आहे? 0 मॅट्रिक्स येणार आहे. 0 मॅट्रिक्स. 0 मॅट्रिक्स समजा ऑर्डर कोणता असेल तर तो आपल्याला सोडायचा 0 मॅट्रिक्स. 0 मॅट्रिक्स म्हणजेच नल मॅट्रिक्स. म्हणजे याचं उत्तर असेल नल मॅट्रिक्स. त्यानंतर आपण लिनियर इक्वेशनच्या संदर्भात एक दोन फॉर्म्युले बघायमध्ये. लिनियर इक्वेशन. इफ ax equal to b is a homogeneous equation. तर homogeneous equation म्हणजे काय ते पहा. Equation ax equal to b is called as homogeneous equation. ax equal to b is called homogeneous equation. Is called homogeneous equation if b equal to 0. If b equal to 0. आता यामध्ये समजा ax equal to b is a homogeneous equation आणि determinant of a is not equal to 0 असेल. determinant of a not equal to 0 म्हणजे a is non singular matrix असेल तरी सुद्धा ax equal to b म्हणजे b ची ax equal to थोडक्यात 0 ax equal to 0 असं हे इक्वेशन असेल आणि determinant of a ची व्हॅल्यू not equal to 0 असेल तर it has only 0 solution. only 0 solution. मग त्याला ट्रायव्हल सोल्युशन. ट्रायव्हल सोल्युशन दॅट इज ट्रायव्हल सोल्युशन. आणि सेकंड इफ डिटर्मिनंट ऑफ a इक्वल टू 0 असेल डिटर्मिनंट ऑफ a इक्वल टू 0 इट हॅज इनफायनाइट सोल्युशन. इट हॅज इनफायनाइट सोल्युशन. त्यालाच नॉन ट्रायव्हल. नॉन ट्रायव्हल. अशा दृष्टीने आपण टॉपिक फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रिक्सचा बराचसा भाग आपण उजळणी घेतलेली आहे. सीईटीसाठी तुम्ही वेगवेगळे बुक्स वापरत असाल त्यातल्या पहिल्या 3-4 पेजेसमध्ये तुम्ही फॉर्म्युले दिलेले आहेत, शॉर्टकट्स दिलेले आहेत. ते शॉर्टकट्स फॉर्म्युले पहा आणि त्याचा अभ्यास करा. ओके.